नमस्कार मंडळी. आज आहे सॅटर्डे आणि मी दिवसभर पूर्ण बिझी होतो, त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला किंवा व्लॉगिंगला चान्स नाही भेटला मला. आज गेलो होतो मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला हिंजवडीमध्ये. तर तो इंटरव्ह्यूसाठी त्यांनी सकाळी बोलवलं होतं 9:30 वाजता आणि मी गेलो तिथं बरोबर 9:30च्या आसपासच. सगळी एंट्री झाली, रजिस्ट्रेशन झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 राऊंड होणार आहेत इंटरव्ह्यूचे आणि 2 राऊंड झाले असं त्यांनी 2 राऊंड होणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यात असं झालं की पॅनल अवेलेबल नव्हता लवकर मॉर्निंगला. पॅनलला यायला थोडं लेट झालं इंटरव्ह्यू पॅनलला. तर तो इंटरव्ह्यू चालू झाले जवळजवळ 11 वाजता आणि वॉक इन असल्यामुळे इन्व्हाइट असल्यामुळे भरपूर लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. ड्राईव्ह होते ॲक्च्युली, बट वॉक इन नव्हतं, ते एक इन्व्हाइट होतं. बरेच लोक आले होते. तर रिक्वायरमेंट होती 2 पोझिशनसाठी, जावा फुल स्टॅक आणि जावा बॅकएंड. सो मी जावा बॅकएंडसाठी गेलो होतो. तर तिकडे सर्व इंटरव्ह्यू चालू व्हायलाच 11 वाजले आणि जवळजवळ 45 मिनिट्सचा एक राऊंड, फर्स्ट राऊंडचं ते लोक घेत होते. ते असं करत करत जवळजवळ 5:30ला आमचा नंबर आला. संध्याकाळी 5:30 वाजता मला वाटते, 5:30च्या आसपास काहीतरी माझा नंबर आला होता. मी 5:15, 5:20ला मला त्यांनी इंटरव्ह्यू रूममध्ये बोलवलं होतं. एवढे लोक होते, एवढं क्राऊड होता आज आणि त्यात दिवसभर पाऊस. तर त्यांनी मला बरेच काही क्वेश्चन विचारले जे की माझ्याकडून प्रिपरेशन झालं नव्हतं इतकं. लाईक जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस आणि माझे पास्ट जे काही एक्सपिरियन्स आहे, प्रोजेक्ट एक्सपिरियन्स, पास्ट जे काही ज्या काही क्लायंटसाठी मी काम केलं, बँकिंग किंवा अजून दुसरे, ते सर्व त्याच्याबद्दलचं विचारलं. त्यांना मी सांगितलं. बट ते लोक काही ठिकाणी थोडंसं जरा कन्सेप्ट, काही मल्टी थ्रेडिंग किंवा स्प्रिंग बूटचे जे काही कन्सेप्ट मला अजूनही माहिती नाही आहेत, तर ते पण त्यांनी विचारलं. आणि काही लॉजिकल प्रोग्रामिंग कोडिंग दिलं होतं 2. त्यातलं मी एक कोड एक्झिक्यूट केला सक्सेसफुली. दुसऱ्या कोडला थोडंसं जरा आउटपुटमध्ये गडबड झाली. तर तिथं कुठंतरी मला वाटतंय रिजेक्शनचं माझं झालेलं आहे. तर असं होतं एकंदरीत सर्व आजचा शेड्यूल. आणि नंतर मी आलो जवळजवळ 7:30 वाजता घरी आलो. आता एक तर दिवसभर पाऊस चालू आहे, त्यामुळे आजचा सॅटर्डे गेला असंच. ठीक आहे, समजलं कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्यात, काही टॉपिक्स समजले. नेक्स्ट टाईम नक्कीच होईल. पण आता सध्या मार्केट कंडिशन अशी आहे, कॉल जरी तुम्हाला आले जॉबसाठी तर हे लोक इंटरव्ह्यू शेड्यूल करत नाही, कारण तुमचा नोटीस पिरियड 90 डेज असेल. तर जर तुम्ही नोटीस पिरियड सर्व करत असाल तर काही नाही, मग भरपूर कॉल येतील. बट जोपर्यंत तुम्ही पहिली ऑफर नाही घेते तोपर्यंत थोडंसं स्ट्रगल आहे. तर मी त्याच फेजमध्ये आता सध्या. बघू आता कधी ऑफर मिळते मला. लवकरच होऊन जाईल, लवकर थोडंसं कुठं ना कुठं होऊन जाईल डिसेंबरच्या आधी. कारण चालू आहे थोडंसं प्रिपरेशन चालू आहे. ऑफिसच्या कामामुळे टाईम भेटत नाही जास्त, पण मी कसं तरी जसं टाईम मिळेल तसं मी करतोय प्रिपरेशन. सो असं शेड्यूल होतं आजचं. तुम्ही पण जर का स्विचचं आत्ता बघत असाल तर थोडंसं पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. कारण मार्केटमध्ये आता खूप जास्त जावासाठी तर खूप हे झाले, खूप लोक जावामध्ये येतात आहे, बरेच ओपनिंग्स आहेत. मी ॲक्च्युली ACP साठी पण ट्राय करतोय, पण मी 1-2 इंटरव्ह्यू पण दिलेत, पण ते काही झाले नाही क्लिअर. बघू, उद्या संडे, उद्याचा काय प्लॅन नाहीच सध्या. आणि वातावरण खराब आहे, पाऊस वगैरे मध्येच येतोय, त्याच्यामुळे पूर्ण ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळं काय असं जायची इच्छा होत नाही कुठं. आला होता मागाशी सूरजचा कॉल आला होता मला, तो विचारत होता उद्याचं काय प्लॅन करू शकतो का. पण मी आज सकाळी लवकर उठून
इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, तर माझी आज काही नीट झोप पण झाली नाही. रात्री थोडं प्रिपरेशनला बसलो होतो मी, तर त्याच्यामुळे काहीच झोप झाली नाही आहे. मी आता मस्त झोपणार आहे उद्या थोडंसं, जरा संडे म्हणून. बस उद्याचं काय सध्या नाहीच आहे प्लॅन, बघू कधी होतं. आता या मंथमध्ये करू लवकरच. एक कोकण ट्रिप आपण प्लॅन करतोय. कोकण ट्रिप म्हणजे गुहागरच्या आसपास काही आम्हाला नवीन प्लेसेस, नवीन नाही, गुहागरच्या आसपास काही प्लेसेस आहेत अनएक्सप्लोर्ड, तर ते जरा ते विजिट करायचा प्लॅन चालू आहे. आत्ता जस्ट एक कॉल झाला सूर्यसोबत, तर ते डिस्कशन होतं. बघू आता करू लवकरच. तुम्हाला मी अपडेट देईलच कधी निघतो आम्ही किंवा काय होतं. करू लवकरच प्लॅन. ठीक आहे, आजसाठी इतकं बस वाटतं मला. आजसाठी एवढंच ठीक आहे.